मेन फॅब्रिक साईडला काढून अस्तरचं मेजरमेंट. पूर्ण हाईट आहे ब्लाऊजची 15 इंच. कंबर घेर आहे 11.5 इंच. छाती घेर आहे 12.5 इंच. ॲक्च्युअलमध्ये 11 इंच आहे छाती घेर. 44चा चौथा भाग आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी. तयार शोल्डर आहेत 6 इंच. मुंडा खोली किंवा आर्म होल 6 इंच. गळ्याचं मेजरमेंट 2.5 इंच. मागच्या गळ्याची हाईट आहे 11 इंच. रुंदी 3 इंच. सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे ज्यावर आपण मार्क केलेला आहे त्या. सर्कलने शेप देऊन घ्यायचा आहे. सेम मागच्या बाजूला पण आपल्याला तोच शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला अस्तरवर गळ्याचा आकार देता येईल. मेन फॅब्रिक ठेवून त्यावर अस्तर ठेवलेलं आहे. खालच्या खालच्या भागाला शिलाई मारून घ्यायची आहे. कसलेला पार्ट कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला बॅक नेक स्टिच करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा कापड सरकत नाही, व्यवस्थित फिनिशिंग येते. अशा खुणा करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला शिलाई मारायला इझी जातं. राऊंड शेपला डबल शिलाई मारून घ्यायचा आहे. जो आपण शेपवर शिलाई मारून घेतली आहे त्याच्या अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपण आतून कट करून घ्यायचा आहे. आणि मध्ये मध्ये कट्स द्यायचे आहे. जिथे राऊंड शेप जास्त तिथे जास्त कट्स द्यायचे, जवळजवळ कट्स द्यायचे जेणेकरून आपण कापड जेव्हा फोल्ड करतो तेव्हा व्यवस्थित शेप येतो. कापड असं खेचल्यासारखा वाटत नाही. कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. आतली बाजू वर करून झाल्यानंतर
आपल्याला बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. आउटलाईनला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आउटलाईनला शिलाई मारल्यानंतर कमरेखालच्या भागालाही शिलाई मारून घ्यायची आहे. मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. अस्तरच्या बाहेर असलेला एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसचे काठ घेऊन आपल्याला बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून छोटे छोटे धागे निघणार आहेत. पूर्ण काठाला दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कमीत कमी 1/2 इंच आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण काठाला शिलाई मारून झाली आहे. हेच काठ आपल्याला मेन शेपला लावून घ्यायचे आहेत. आपला मेन शेप हा सर्कल राहणार आहे, पण आपल्याला काठाचा पंचकोनी शेप द्यायचा आहे.
अगदी व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. 10 इंचावर आपल्याला खूण करून घ्यायचे आहे आणि आपल्याला इथे काठ फोल्ड करून घ्यायचे आहेत. पंचकोनी शेप द्यायचा असल्यामुळे आपल्याला कोपऱ्यामधून फोल्ड करून आतून शिलाई मारून घ्यायची आहे. आतून 1 इंच क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे. एक इंच आतल्या काठांना क्रॉसमधून शिलाई मारून घ्यायची आहे. बाहेरचे दोन्ही काठ व्यवस्थित बरोबर येतील असे जुळवून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर पंचकोनी शेप देता येईल. सेम जसं आपण आता केलं होतं तसंच मिडलच्याही कॉर्नरला 1 इंच आत शिलाई मारून घ्यायची आहे. सेम 1 इंच आत शिलाई मारून घ्यायची आहे. सेम ह्या तिसऱ्या अँगललाही आपल्याला 1 इंच आतून क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. असं केल्याने आपला प्रॉपर पंचकोनी गळा रेडी होतो. व्यवस्थित काठ सेट करून शिलाई मारून घ्यायची आहे. आतल्या बाजूला आपला काठाला शिलाई मारून झालेली आहे. बाहेरच्या बाजूलाही काठाला शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. प्रॉपर असा पंचकोनी शेप रेडी आहे. कोणत्याही पैठणी साडीवर आपण हा पॅटर्न करू शकतो. मध्ये आपण जे 3 अँगलला
क्रॉस कट लावले होते, त्यामुळे आपला प्रॉपर पंचकोनी शेप रेडी झालेला आहे. मधोमध 3 बटन्स लावून घ्यायचे आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा असा पॅटर्न. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.